नमस्कार. टॉक द टॉक या पॉडकास्टमध्ये मी देवयानी थोरात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण आलेलो आहोत कॉटन सोल बुटीकमध्ये, जे आहे रामनगर एरिया डोंबिवली इथे. बालभवनच्या एक्झॅक्टली समोर त्यांचं शॉप आहे. आपण आता त्यांच्या ज्या ओनर आहेत त्यांना भेटूया. आदिती, नमस्कार. नमस्कार. टॉक द टॉक मध्ये तुझं मनापासून स्वागत. तुझ्या बुटीक मध्ये आज आम्ही आलोय, कॉटन सोल, आणि हे नावातच खूप गोष्टी दडल्यात असं मला वाटतं. आणि कॉट अँड सोल हे जे तू नाव दिलंयस बुटीकला तुझ्या, तर आता तुझी जर्नी कशी स्टार्ट झाली, आम्हाला सगळ्या गोष्टी तुझ्याकडनं ऐकून घ्यायच्यात. तर प्लीज आपल्या ऑडियन्सला एकदा तू काय सांगशील, की तुझ्या ब्रँड बद्दल आधी तू काय सांगशील? आणि मी मला कॉटन सोल या नावाबद्दल सांगते. Yes. कॉटन सोल हे बेसिकली कॉटन आणि सोल, आपला आत्मा, कपड्याचा आपण जे कम्फर्टेबल असतो ज्या कपड्यांमध्ये, ज्या फॅब्रिक्स मध्ये, त्या नॅचरल फॅब्रिक्स मध्ये कम्फर्टेबल असतो. सो ते आपल्या आत्म्याशी कनेक्ट होऊ शकतात, त्याच्यात तुम्ही कम्फर्टेबल राहू शकता. बरोबर. त्याच्या हिशोबाने आम्ही कॉट अँड सोल, आणि दुसरा आहे कॉट युअर सोल. आमचं कलेक्शन बघितल्यावर तुम्हाला असं हे वेगळं दिसेल, 10 दुकानांपेक्षा नक्की वेगळं दिसेल. डेफिनेटली तुम्हाला ते आवडेल की तुमचा सोल कॅच होईल इथे. ओके. सो तुमच्या सोलला बरं वाटावं आणि तुमच्या डोळ्यांना पासून ते सोल पर्यंत तुम्ही पोहोचावं. कॉटन बेसिकली हे फॅब्रिकच असं आहे ना, की ज्यांना त्याचं टेक्स्चर किंवा त्याचं एक जे प्रेम आहे ते कमी होणारच नाही. कारण म्हणजे जनरली आता काही ठराविक ब्रँड सोडले इंडियामध्ये, तर फार कमी लोक कॉटन वरती काम करतात. तरी आता परत एक ट्रेंड आला. ऑफिस वेअर रिंकल्स नकोत म्हणून मध्यंतरी खूप लोक सिंथेटिक फॅब्रिक्स कडे हे करत. करेक्ट. पण आपल्या इथलं वेदर आणि हे बघता ऍक्च्युली कॉटन हे आपल्या स्किनच्या दृष्टीने म्हणा किंवा सगळ्या दृष्टीने खूप सुटेबल आहे. मध्यंतरी 2003 मध्ये एक डॉक्टर हेन्थी म्हणून यांनी रिसर्च केलेला. त्यांनी आपले प्रत्येक फॅब्रिकची फ्रिक्वेन्सी असते जी आपल्या बॉडीला मॅच करते किंवा जी रिलेट करते. टेक्निकल म्हणजे मी आता तुला सांग, म्हणजे जस्ट एक मे बी ढोबळ क्वेश्चन असेल, पण आता जनरली थंडीमध्ये किंवा ह्याच्यात आपण बघतो जर सिल्क कपडे घातले तर एक शॉक लागला टाइप. प्युअर सिल्क असेल तर तुम्ही ते फील करू शकता. तर तसंच इव्हन साध्या ह्याच्यात सांगायचं, तुम्ही थंडी वाजते हे होते त्यावेळेस तुम्ही स्वेटर घालता, हे घालता कॉटनच्या, पण सिंथेटिक कपड्यात तुम्हाला ती ऊब जाणवत नाही. तर ही जी नॅचरल फॅब्रिक्स आहेत ना, ही तुमची हे एनर्जी अट्रॅक्ट करतात. सिंथेटिक फॅब्रिक्स तुमच्या बॉडीची एनर्जी बाहेर आउट करतात. म्हणजे हे जे पॉलिस्टर आणि हे जे फॅब्रिक्स आहे बेसिकली, म्हणजे आपण असं म्हणतो की कॉटन म्हटलं की मला बरं वाटतं, सिम्पल टर्म्स मध्ये कम्फर्टेबल वाटतं. येस. ओके. या सगळ्या गोष्टी याच्या मागे आहेत. आदिती, थँक्स यार. म्हणजे खरंच, कारण हे बेसिक गोष्टी आहेत ग, ह्या आपण कधी विचारात पण घेत नाही. किंवा आता युथ तू बघितलं तर पटकन घालताना एक साधा ट्रेंडी टी शर्ट कुठला तरी आपण उचलतो, घालतो, जातो. दीज आर द थिंग्स. म्हणजे तुम्ही हे कराल तर कॉटन बेस्ड टी शर्ट्स मध्ये तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं, पण तुम्ही सिंथेटिक घाम ऍब्सॉर्ब होत नाही, हे होत नाही. त्याचा फायनल रिझल्ट काय होतो? स्किन रॅशेस डेव्हलप होणं, स्किन अलर्जीज येणं. बरोबर. आणि ह्या सगळ्याचा आपल्या ह्युमन बॉडीच्या हिलिंग प्रोसेसशी पण संबंध आहे. हे त्या रिसर्च मध्ये आम्ही प्रूफ केलंय. तुमची हिलिंग प्रोसेस पण जर नॅचरल फॅब्रिक्स असेल तर ती त्याला हेल्प करते. म्हणजे जर तुम्ही इलनेस फॅब्रिक्स नाही करत. ओके. म्हणजे इलनेस असेल, म्हणजे आजार पण असेल, तर यू शुड वेअर कॉटन फॅब्रिक्स. म्हणून ह्याच्यात नॉर्मली नर्सेस आणि हे असतात, त्यांना हॉस्पिटलमध्ये पण हे केले जातात. तुम्ही त्या हाय ब्रँड्सचे किंवा हायफाय याचे ओनर्स पण कॉटन, लिनन आणि हे फॅब्रिक्स का वापरतात? दॅट इज द रिझन. आपण कॉटन अफोर्डेबल आहे, सिल्क प्रत्येक जण अफोर्ड नाही करू शकत. अफोर्डेबल. आणि ते प्रत्येकाने युज करावं. करेक्ट. आणि आताच्या या ओव्हरऑल वेदर मध्ये जे सतत अप अँड डाऊन, म्हणजे ऊन आहे मध्येच, परत थंडीच वाजते मध्ये, तर या सगळ्याला कॉमनली आपण मे बी कॉटनने ते भरून काढू शकतो. ओके, गुड. आणि आता हा कॉटन सोल बुटीकचं नाव आहे तुझं, कॉटन सोल, राईट? तर ह्याच्यात अंतर्गत तुझा एक ब्रँड आहे, ज्याचे कपडे तू इथे ठेवतेस. सो मला सांगायला ऑडियन्सला एक आवडेल की आदितीने तिचा एक स्वतःचा ब्रँड तयार केलाय, जे फार कमी तुम्हाला कलेक्शन, म्हणजे रादर कुठे मिळणार नाही, ते तिच्याकडेच मिळेल. आणि
तर त्या ब्रँड बद्दल तू आम्हाला सांग. बेसिकली त्या ब्रँडचं नाव काय आहे, तिथून आपण सुरू करूया. कॉटन सोल मध्ये आम्ही सुंदरा नावाच्या ब्रँड्सनी रेडीमेड्स इंट्रोड्यूस केले. तिथे जे काय तुम्हाला रेडी टू वेअर दिसेल, कुर्तीज आहेत, वन पीस आहेत, शॉर्ट टॉप्स आहेत, स्कर्ट्स आहेत, जॅकेट्स आहेत, वेगवेगळे व्हरायटी साड्या आहेत. ओके, हे आम्ही रेडी टू वेअर सुंदरा नावाने घेतले. सुंदरा ही कन्सेप्ट आहे की सुंदरा आणि त्याचा लोगो आहे स्वान. संस्कृतमध्ये सुंदरा नावाचा अर्थ आहे एलिगंट ब्युटिफुल लेडी. ओ, तो ते माझ्या ब्रँडचं हे आहे. आणि इथे कुठेही झकपकीत किंवा असे बाहेर जे कपडे तुम्ही बघता घातले मी अंगाला बोचतय टोचतय हा प्रकार इकडे नाही. मला जे काय मिळेल ते सॉफ्ट स्किनला हे होणार असं असेल, पण तरी ते नुसतं सिम्पल आहे अशातलं नाही. त्याला थोडासा ट्रेंडी आणि हे लुक आहे अशा स्टाईल. म्हणजे जसा त्याचा स्वान हा लोगो काय हे केलाय, तर जसा स्वान हा व्हाईट आहे पण स्टील त्याची ग्रेस आणि ही बाकीच्या याच्यात आणि प्युरिटी ही कॅन चूज आउट ऑफ राईट अँड रॉंग. तर तसं आम्ही फॅब्रिक सिलेक्शन करण्यापासून हे सगळं त्याच्यात करतो की फॅब्रिक सिलेक्शन पासून ते प्युअर कॉटन आहे का काय आहे हेच आम्ही लपवालपवी नाही करत. बरोबर. मेजर कलेक्शन हे 100% कॉटन मध्ये आहे, पण काही गोष्टी आहेत जे कॉटनचे ब्लेंड्स आहेत. ओके, म्हणजे याच्यावर थोडं दुसरं काही मिक्स फॅब्रिक युज करून वापरले. ओके ओके, असेही करतो. पण तेही तू नॅचरल प्रोडक्शन आमचं इनहाऊस प्रोडक्शन आहे. आणि इनहाऊस प्रोडक्शन करताना राईट फ्रॉम डिझायनिंग, कटिंग, फिनिशिंग आणि नंतर फार अल्ट्रेशन मध्ये पण की जिथे मेजर टाइम गडबड होते आणि मग नंतर हात लावले मग मला ते घट्टच झाले. एक्झॅक्टली. कुठेही तुमचा कम्फर्ट डिस्टर्ब होऊ शकत नाही. मगाशी मी आज तुझ्याकडे क्लायंट आले होते, आपण जेव्हा स्टार्ट करणार होतो तर त्यांनी पण हेच सांगितलं की आम्हाला अल्ट्रेशन पण खूप छान करून देतात. तर जनरली ही सर्व्हिस देताना बऱ्याचदा काचकूच होते किंवा कुठेतरी मिसगाईड केलं जातं कस्टमरला किंवा त्यांना ऍक्च्युली म्हणजे असं काही करून द्यायचं म्हणून जिथे ओपन करून द्यायची गरज आहे तिथे ओपन करून अल्टर केलं जात नाही. त्याच्यामुळे ते फिटिंग आणि याच्यात प्रॉब्लेम येतात. राईट. म्हणजे बऱ्याचदा रेडीमेड क्लोथ मध्ये हा एक प्रॉब्लेम आपल्याला दिसतो की आता आलंय तर तसंच घालायचं आणि निघायचं, तर तसं तुझ्याकडच्या क्लोथ मध्ये होत नाही, विच इज रिअली अ गुड थिंग. आणि मला ऑडियन्सला अजून एक मला सांगायला आवडेल, सुंदरा ब्रँडचं स्पेशल मी रेडीमेड मध्ये मार्जिन कोणी देत नाही. प्रत्येक जण एजला शिलाई असते, पुढे 5 इंचही मार्जिन नसतो. केल्यानंतर थोडे श्रिंक होतात किंवा जनरली बायका जाड्या बारीक काही त्यांच्या ह्याच्यामुळे होत असतात. बरोबर. ते थोडेही हे झालं की ते कपडे वेस्ट होतात. तर आम्ही मुद्दाम ह्याच्यात ऍड ऑन एक हे केलंय की आम्ही मार्जिन असते आमच्याला 1 इंच मार्जिन इनसाइड प्रोव्हाइडेड आहे. येस, दॅट्स गुड. म्हणजे हा ब्रँड घ्यायला तुम्हाला अनेक कारण त्याच्या पाठीमागे आहेत की ज्याच्यासाठी आपण ब्रँड जोडूया. येस, शुअर. आणि हे सगळं प्रोडक्शन आम्ही बल्क न करता जनरली रेडीमेडचं प्रोडक्शन हे बल्क केलं होतं की एका डिझाईनचे 50 पीस 100 पीस 1000 पीस म्हणजे मार्केटला 100 लोकांच्या अंगावर जनरली. पण आम्ही ही डिझाईन्स आहेत ना मी खूप एक्सक्लुझिव्ह ह्याच्यात करतो की 10, 15, 20 पण नाही, 10-15 झाल्या की स्टॉप, फॅब्रिक चेंज, पॅटर्न चेंज, सेम फॅब्रिक मध्ये सेम पॅटर्न आम्ही रिपीट करतो. सो तुम्हाला तुम्ही घातलेला कपडा 100 लोकांच्या अंगावर दिसणार नाही. दॅट्स युनिक. Yes, really. To keep the uniqueness. Yes, right. कारण ऍक्च्युली तसंच होतं, आपण मॉलमध्ये जातो, शॉपिंग करतो, आज मी घेतलाय उद्या चौथीच्या अंगावर मला दिसणार आहे 100%. सो देअर इज नो युनिकनेस. आणि खूप देर आर मल्टिपल रिझन. आता मी बोलता बोलता मला दिसत आहेत की हे नाही तर हे रिझन आहे, ते नाही तर ते रिझन आहे. आणि मी ऍड करते, आता मी हे जे जॅकेट घातलंय हे पण कॉटन सोलचं आहे आणि जे डबल साइडेड आहे, ह्याच्या इनर साइडला वेगळा कलर आहे, आउटर साइडला वेगळा कलर आहे. सो मी रॅपअप करून कुठच्याही ह्याच्यावरती वेअर करू शकते. सो ही लिबर्टी तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्हाला इथे व्हिजिट करावं लागेल. आणि आदिती, मला अजून एक विचारायचं आहे की आता तुझ्याकडे काम चालू आहे की ब्रँडिंग क्लोथ्स किंवा ब्रँडेड क्लोथ्स बनवणं सोपं नाही, कारण आत्ताचा मार्केट रेस एवढी जबरदस्त आहे. तुला आज न उद्या ह्या मार्केटचा समजा त्यांनी रेट पाडला किंवा सेल लावला तर तुला 50% रेट मध्ये तुला बाहेर आज लोक विकतायत. सो किंवा 30% पण म्हणजे त्यांच्याकडे लिटरली मार्जिन ठेवून ते लोक सेल आउट करतात. तर 2000ची गोष्ट पण तुला 500-700 ला मिळायला लागली आहे मार्केटमध्ये.
बिकॉज त्यांना ते हे करायचंय. पण त्या कॉम्पिटिशनला तू स्वतःला ज्या वेळेला प्लेस करतेस तर तुलाही काही ऑफर्स द्यायला लागत असतील. आय थिंक ऑफर्स तर अशाही म्हणजे आम्ही फेस्टिव्हच्या दृष्टीने फेस्टिव्हच्या आधी वगैरे ऑफर्स असतात आणि त्याचा टाइम टू टाइम कस्टमर्सना मेसेज म्हणा हे म्हणा जात जातं. ओके, इन्फॉर्म केलं जातं की या डेट पासून या डेट पर्यंत ऑफर आहे. तर तुम्ही व्हिजिट करा. येस. फक्त बाकीच्या वेळेस आमची ज्या काय MRP जातात मी 500 आणि 700 चे जे कपडे असतात त्याची क्वालिटी आणि ह्याची क्वालिटी शेवटी किती म्हटलं ज्यांना जे कस्टमर्स एज्युकेटेड म्हणतात ना त्यांना ही क्वालिटीही कळते. आणि शेवटी कुठली गोष्ट एक्सक्लुझिव्ह पॉइंटला न्यायची असेल तर त्याची कॉस्ट पण वाढते. म्हणजे जे लोक बल्क प्रोडक्शन करणार आहेत त्यांच्याशी आम्ही कॉम्पिट नाही करू शकत आणि तो आमचा टार्गेटच नाही. आम्हाला एक्सक्लुझिव्ह कस्टमर्सना हे देणं हाच तुझा बेसिक आहे. ओके, तेच मेन आहे. कारण तू कुठे इन्स्पायर होतेस दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. कारण आज एक ब्रँड चालवणं ही अजिबात सोपी गोष्ट नाहीये. तर तुझा त्याच्या मागचा थॉट प्रोसेस की ज्या वेळेला तू विचार केलास की हा मी माझं बुटीक सुरू करावं तर त्याच्या आधी अनेक वर्ष तू कष्टा खाल्ल्या असतील तर ते काय होतं तुझा प्रवास? आधी काही वर्ष म्हणजे मला स्वतःला लहानपणापासून माझी आई स्टिचिंग करते. अच्छा. सो तोपर्यंत मला ते शिवलेले कपडे घातल्यानंतर म्हणजे प्रॉपर बसलेले कपडे अंगावरती असं इकडून गळतोय तिकडून गळतोय असं घालायची सवय नाही. पण एका सर्टन एज नंतर बाहेर गेल्यानंतर रेडीमेड मध्ये जे कपडे मिळतात ना त्याच्यात तो हे फील कधी आलाच नाही किंवा घातल्यावरती मग काहीतरी अरे गळाच उतरतोय किंवा हे तरी होतंय असं अनकम्फर्टेबल होतं. तर रेग्युलर वेअर मध्ये मला तो असं खूप जाणवत होतं की काहीतरी आणि त्याच्यात मग पॅटर्न तुम्हाला काही हवा असेल किंवा पॅटर्न्स मध्ये व्हरायटी नॉर्मली रेडीमेड मध्ये जास्तीत जास्त मशीन एम्ब्रॉयडरी टिकल्या आणि ह्याच्यावरच भर दिला जातो. बरोबर. बेसिक कट्स मध्ये ट्रायल खूप कमी जण करतात. ते आम्ही करतो. नाही तर त्याच्यासाठी तुम्हाला आयदर डिझायनर गाठणं टेलर गाठणं हाच ऑप्शन असतो आणि ते पण ते नीट करतील गॅरंटी नाही. आणि परत ते खूप एक्सपेन्सिव्ह पडू शकते. कारण त्या सगळ्याचा मिडवे करायचा आहे की ही पॅटर्न्स मध्ये व्हरायटी पण तुम्हाला मिळेल तुमचा कम्फर्ट पण डिस्टर्ब होणार नाही. करेक्ट. आणि कॉटन आणि हे सगळं तुम्हाला बेसिकली रेग्युलर वेअरला घालून छान वाटेल. राईट. आणि एक आपल्याला एक ऑफिस वेअर असेल किंवा ट्रेडिशनल वेअर असेल किंवा जस्ट एक फंक्शन वेअर आहे किंवा नॉर्मली सुद्धा आपल्याला जर का काही कॉटनचे कपडे घालायचे आहेत तर मला असं वाटत नाही की ऑल द टाइम त्याला इस्त्री करा हे करा. काय काय कॉटन असेही असतात की जे वॉश करून नाहीये. राईट. सो बऱ्याचदा असं एक कन्सेप्ट असते लोकांच्या डोक्यामध्ये की कॉटन म्हणजे ना नको रे खूप इस्त्री करायला लागते. आणि अशा टाईप मध्ये तू आता मग त्या प्रकारात काय गाईड करू शकतो? फॉर्मल्सची म्हणजे मागे एक रेड कलरचा वन पीस दिसतोय. ओके. हा सेमी फॉर्मल. आता हा कपडा हँडलूमचा कपडा आहे. त्याला खूप कडक इस्त्री लागत नाही. म्हणजे जस्ट 2 मिनिटं फिरवलीस तरी त्याचं काम होऊन जातं. आपण आता बघितलं. आता तू कशी म्हणत होतीस त्यातलं कलेक्शन काय आहे? मी फॅब्रिक सिलेक्ट म्हणजे मला जास्ती रिंकल्स नको आहेत. तर कॉटन मध्ये पण व्हरायटी येते. काही जी पातळ असतात ती पटकन रिंकल्स येतात. थोडं थिक कॉटन असेल त्याला इतका इस्त्रीचा इश्यू होत नाही. इव्हन ऑफिस वेअरला वगैरे पण हे करायला आपण अशा स्टाईल. आता हे वन पीस आहे. मस्त. या फॅब्रिकला आयर्न करायला इतका इश्यू येत नाही. थोडीशी हे केली तरी काम होऊन आणि असं खूप जाड आहे असंही नाही. म्हणजे गरम होईल अशाही गरम होणार नाही. कॉटन असल्यामुळे तो एक प्रश्नच नाहीये. त्याचा लुक वेगळा आहे. तो खूप एलिगंट. आणि आता जनरल तुझ्याकडे म्हणजे आता युथ जे आपलं आहे तर युथला एक थोडस कसं ट्रेंडी एक फार किंवा कॉलेजला आपण जातो त्यावेळेला सुद्धा आपल्याला असं ट्रेंडी पाहिजे आणि माझं काहीतरी वेगळं आहे माझ्याकडे. तर युनिकनेस तर त्यांना मिळणारच आहे फॉर शुअर. पण ट्रेंडी काय आहे तुझ्याकडे? म्हणजे व्हॉट ट्रेंडी आता सध्या युथ मध्ये सध्या जे मॅक्झिमम वापरलं जातं जीन्स वरचे टॉप्स. येस. शॉर्ट टॉप्स मध्ये आमच्याकडे कॉटन मध्ये व्हरायटी आहे. राईट फ्रॉम सिंगलेट. ओके. हे प्रकार तर तुम्हाला नाहीच मिळणार. हे तुम्ही आतमध्ये असेही घालू शकता. वरती जॅकेट हे घालूनही त्याला हे करू शकता. त्याच्यात अशा स्टाईल जॅकेट्स पण आहेत. परत एकदा रिव्हर्सिबल आहेत. टू साइडेड. हेच मला खूप आवडलंय कारण हे फार युनिक आहे. म्हणजे वन टाइम इन्व्हेस्ट करा आणि मल्टिपल टाइम्स तुम्ही यूज करा. फायदाच आहे. तुम्ही म्हणजे दोन्ही हे कुर्तीज वर घातलं तर त्याला ट्रॅडिशनल टच पण आहे आणि इनर घालून काही घातलं जीन्सवर तरी हे खूप सुंदर दिसतं. ऍब्सोल्युटली लव्हली फॅब्रिक म्हणजे दिसतं. खूपच. मला इव्हन हा टॉप सुद्धा खूप सुंदर आहे.
या टॉप्स अशा डेनिम मध्ये बघा, हा पण कॉलेज गोईंग याच्यासाठी स्पॅगेटी सारखे टॉप्स हा प्रकार आहे ना, हे पण तुम्हाला नाही मिळणार. कॉटन मध्ये ही व्हरायटी खूप लिमिटेड ठिकाणी, डोंबिवलीत आय थिंक नाहीच मिळत कुठे, कारण मी शोधतीये. आणि या प्रत्येक ह्याच्यात तुम्ही बघितलेलं फॅब्रिकचा स्मूथनेस अँड सॉफ्टनेस त्याच्यात म्हणजे इव्हन वॉश न करता आहे असं नाही. करेक्ट, म्हणजे मला काय म्हणायचंय, तू वॉश न करता, कारण जनरली आपण कॉटन घ्यायला जातो तेव्हा ते वॉश केल्यानंतर ते सॉफ्ट होतं किंवा एक, पण आता इथेच फॅब्रिक परचेस करताना मटेरियल्स आहेत ना, ही ब्लॉक प्रिंट आणि याची अजरकची किंवा कलमकारीची मटेरियल, राईट, इंडियन ट्रॅडिशनल प्रिंटिंग प्रोसेस यूज करून केलेली मटेरियल्स. तर याचा फील आणि स्क्रीन प्रिंट वाल्या कॉटनचा फील याच्यातही फरक पडतो. इव्हन आता हे पण आहे, स्पॅगेटी हे इंडो वेस्टर्न लुक आहे, तुमचा टिपिकल सिरकल साडी किंवा अशा ह्याचा जो हे असतो की नाही त्याच्यासारखं फॅब्रिक आहे, मर्सिराइज कॉटन, पण इतकं तलम कापड आहे, मला घातल्यावर अंगावर काही आहे असं सुपर, खूपच सुंदर आहे. जीन्स वरती वगैरे अगदीच आपण इझिली घालू शकतो. नाईस. आणि मला ते तो जो एक टॉप आहे ब्लॅक, हा तो काय नॉर्मल आपला रेग्युलर वेअरचाच, पण ज्यांना स्लीवलेस आणि हे असे आवडत नाही अशा स्टाईल, किंवा काही लोकांना परमिशन पण नसते, हो येस, तशा स्टाईल हे पण आहेत ब्लॅक आणि आणि थोडंसं संक्रांतीच्या आणि ब्लॅक काही कलेक्शन केलेलं आहे. आपल्याकडे जरा थोडं पुट ऑन झालं की मी स्लीवलेस झालंच नाही असं म्हणणारे अनेक जण आहेत, तर हे तुम्हाला आल्यानंतर त्याच्यासाठी पण अनेक ऑप्शन्स मिळू शकतात. आणि दीज आर व्हेरी नाईस, म्हणजे आपण कशावरही पटकन वेअर करून निघू शकतो, जाऊ शकतो. आणि याच्यावर कॉटनचे वन पीस आहेत, स्कर्ट्स आहेत, यंग फ्रेशनर, इव्हन हे असे रॅप पॅन्ट्स किंवा आता हा एक वन पीस आहे, हा खूप सिम्पल आहे, पण याच्यावरती आम्ही बेल्ट देतो. आणि त्याला ट्रेंडी लुक आणि हे देऊ शकतो की, आणि मग जे जॅकेट दाखवले ते तुम्ही याच्यावर कॉम्बिनेशन करू शकतो. मस्त यार. हे जनरलच आपण आपलं व्हिज्युअलायझेशन काय आहे मे बी इथे यूज करून पण तुम्ही इकडे येऊ शकता आणि आदितीला तुम्ही सांगू शकता की मला असं कॉम्बिनेशन हवं, त्याचं तुझ्याकडे काय आहे ते आम्हाला दे. सो दीज काइंड ऑफ थिंग, म्हणजे इव्हन हे प्लेन आता काही जे कपडे असतात ज्याच्यावर आपण काही वेअर करू शकतो, कॉम्बोज मल्टिपल ऑप्शन्स आर देयर. आमच्याकडे मेजर हे तुम्हाला मिक्स अँड मॅच, हा मी टिपिकल हा सेट, ह्या टॉप आहे, हा बॉटम ही ओढणी असं ठेवलेलंच नाहीये, किंवा ते अगदी असेल तरी असं खूप कमी कलेक्शन आहे. मेजर ह्याच्यात तुम्हाला मिक्स अँड मॅच करूनच हे करायचं. इव्हन हे असे रॅप पॅन्ट्स पण आहेत, रॅप राऊंड स्कर्ट्स पण आहेत, तुम्ही बघता रॅप पॅन्टचा लुक दिलाय आणि याला कॉम्बिनेशन मध्ये हा शॉर्ट टॉप. वाव, सुंदर सुंदर आहे. आणि पॅन्टला पॉकेट्स वगैरे सगळं आहे ऍड ऑन केलं. तुम्ही जीन्सला ऑप्शन समर मध्ये वगैरे पण करू शकता. येस येस, आय गॉट इट. नको वाटते समर मध्ये. मध्यंतरी तुझा ट्रेंड आलेला ते नॉट वाल्या ज्या पॅन्ट बोथ साइड ते घेऊन तशा टाइप मध्ये तू डायरेक्ट वेअर केली आहे. त्याचाही स्टिच पॅन्ट आहे. ऍक्च्युअल रॅप पॅन्ट्स पण आहेत, पण ते वापरणारं पब्लिक खूप कमी आहे. राईट. आणि आपल्या पॅन्ट सारखं अडकवलं आणि निघाला, कारण आपल्या डे टू डे लाईफ मध्ये एवढा वेळ नाहीये काही गोष्टींसाठी आणि त्या ट्रेंड्स मधनं जाणं मेंटेन करणं इट विल बी क्वाईट डिफिकल्ट. आणि हाही मागे एक सेट आहे का त्यातलाच? हाही त्यातलाच एक सेट आहे. सुंदर आहे यार, कलर कॉम्बिनेशन पण इतकं गोड आहे, मस्त. थोडं काय हल्ली कॉट सेट, कॉट सिमिलर त्याच्यासारखं केलेलं आहे कॉट सेट मध्ये. ओके, मस्त. आता हे फॅब्रिक वेगळं आहे, प्रत्येक मी आता बघते इकडे ना प्रत्येक फॅब्रिक वेगवेगळं आहे, पण सगळी कॉटन मध्ये पण खूप व्हरायटी आहे आपल्या. ऍक्च्युली भारतात म्हणशील ना तर इंडियन टेक्सटाईल मध्ये प्रचंड, प्रत्येक स्टेटची स्पेशालिटी आहे काहीतरी, की प्रत्येक स्टेट मध्ये मिळणारं कॉटन सिल्क हे प्रत्येकाची स्पेशालिटी आहे. म्हणजे जे कॉटन महाराष्ट्रात मिळतं तेच तिकडे वेस्ट बेंगॉल मध्ये मिळतं असं नाही. आणि ती आपण एक्सप्लोअर केली पाहिजे. रादर आपण केली नाहीये असं मला वाटतं बऱ्याचदा, कारण आपण एक टिपिकल आपला एक ठरवून चाललेला असतो गोष्टी. म्हणजे मी त्याच्यातलीच एक आहे की एक ब्रँड ठरवला तर मी त्याचे कपडे घालणार, मला ते कम्फर्टेबल वाटतात, विषय संपला. पण ह्या साईड्स ज्या आहेत त्या आपण कधी एक्सप्लोअर करायला जात नाही.
कॉटन म्हटलं की रॅन्डम कॉटन घेतला विषय संपतो आपल्यासाठी. पण दीज आर द थिंग्स जे आपलं इंडियन ट्रेडिशन आहे, जे आपण मे बी आपलीच जनरेशन आहे जी पुढे नेईल या गोष्टी, कारण आता ते करणं फार गरजेचं आहे. ऍक्च्युली सीन असा आहे ना की बाहेरचे फॉरेन डिझायनर्स आणि ह्यांना ह्याचा खूप इम्प्रेस होऊन ते लोक आपल्या कारिगरांकडून इंडियन यांच्याकडून काम करून त्यांचे ब्रँड डेव्हलप करतात आणि वेअर वी लॅक ऍक्च्युली. आणि आता आपल्या लोकांना म्हणजे फक्त कॉस्ट फॅक्टर हा हे सोडून देऊन थोडस त्याच्यासाठी की जेव्हा तुम्ही इथून एक कपडा खरेदी करता, मी हा हँडलूमचा आहे म्हटलं, समज हा पण एक हा ड्रेस बघते आम्ही हँड पेंटेड आणि हे मर्सिराइज कॉटन आहे, हँडलूम वर बनणारा कपडा आहे हा, हे खूप तलम कपडे. पण हे काही वर्षांपूर्वी सीन असा होता ना की ऑलमोस्ट हँडलूम्स बंद होण्यात जमा होते. लॉकडाऊन पासून थोड्या नंतर म्हणजे त्याच्यानंतर आता परत सगळे रिवाईव्ह व्हायला लागले. बरं, आपण जेव्हा अशा याच्यातलं काही खरेदी करतो तेव्हा 4 पैसे त्यांनाही जातात की ज्यांची आज घरं त्याच्यावर चालतायत. खरं आहे. म्हणजे इव्हन सिम्पल आपण आता फॉर एक्झाम्पल आपण घेतलं अगदी पैठणी घेताना आपण विचार करतो 10 वेळा, त्याची कॉस्ट बघून ऑब्व्हियसली आपण विचार करतो, पण हातमागावरची पैठणी आणि तुमची फीलही वेगळा असतो, ग्रेसही वेगळी असते डेफिनेटली, आणि त्याच्यात एक वेगळंच एक त्याच्यात आहे, तो फील आहेच डेफिनेटली. आता मी या कापडाला हात लावल्यावरती पण मला ते जाणवलं की दिस इज समथिंग व्हॉट वी आर मिसिंग फ्रॉम डे टू डे लाईफ, आणि ह्याची खूप गरज आहे. फेस्टिव्ह सीझन साठी म्हणून आता आधी केलेले होते दिवाळीच्या वेळेस. पण हे सगळं हँडपेंट केलेलं आहे? हे हँडपेंट केलेलं आहे. ओके. ड्रेस आहे म्हणजे हा पूर्ण ड्रेस आणि दुपट्टा असा सेट केलेला होता. म्हणजे तेव्हा पण तुम्हाला कॉटनला ऑप्शन किंवा नाही लुक नाही असं नाही म्हणू शकत तुम्ही हे बघितल्यावर तरी. डेफिनेटली. म्हणजे वेडिंग साठी किंवा आपल्याला जरी वाटलं की कॉटनचं घालून जायचं, कधी कधी असं होतं की आपल्याला नाही कपडे घालवत, त्याचे खूप जडजड असतात किंवा टोचणारे असतात, त्यावेळेला वी शुड थिंक ऑफ दिस. आणि खूपच सुंदर ऑप्शन आपल्याला आज मिळालाय सगळ्यांना. त्याच्या दुपट्टा हे आम्ही कस्टमाइज पेंटिंग हे पण करून देतो. लव्हली, खूप सुंदर आहे. हे काय आहे? साडी आहे. साडी हो, कॉटनची साडी हँड पेंटेड विथ कॉन्ट्रास्ट ब्लाउज. माय गॉड, मला हे काम बघून असं दमले मी. म्हणजे एवढं हँडपेंट सुंदर केलंय, कमाल आहे, अनबिलिव्हेबल. म्हणजे हे पदराला फक्त आपण पदराला आहे निऱ्यांच्या पुढे, म्हणजे साडी नेसल्यावर नॉर्मली आपला जो पोर्शन दिसतो तेवढ्यावर विचार केलेला आहे. सुपर. हे पण ऑप्शन तू देतेस? हो देते. हे कस्टमाइज करून देतो आम्ही, हे तुम्हाला रेडी मध्ये नाही मिळणार. ओके. आणि हे ऍज पर रिक्वायरमेंट आम्ही करून देतो. ओके. आणि ते सगळेच पॅन्ट्स आणि रॅपरॉन्स जे दाखवलेस ते दॅट आर द लाईक कम्फर्ट झोन आहे सगळ्यांचा. सिमिलर तुझ्या मागे जी ब्लॅक कलरचा आहे, दिस वन डंगरी. हा बरोबर. ओ वाव. त्याला आतमधला टॉप हा जो आहे हा नॉर्मल जीन्सच्या वर घालू शकतो असा दिलेला आहे. अच्छा, म्हणजे तो तुम्ही इंडिव्हिज्युअली काढून घालू शकतो आणि असंही घालू शकतो. वाव, मला आवडलाय, घ्यावा असा विचार आहे, बघूया. पण खूप गोड आहे, खूपच गोड आहे. त्याला पॉकेट्स पण दिलेस का? पॉकेट्स पण. अच्छा, या बाजूनी. ओके, नाईस, मस्त. थोडासा त्याला वेस्टर्न देऊन. आणि कॉटन म्हटलं की टिपिकल काकूबाई सारखे कपडे असं नाही. ऍक्च्युली पण हा ऑप्शन मला आवडला. का माहितीये का, कधी कधी सिंगलेट्स मध्ये पण तू अनकम्फर्टेबल होतेस, दॅट टाइम यू कॅन वेअर इनर अँड यू कॅन जस्ट गो विथ इट. सुपर. आदिती, आपण मगाशी जे बघितलं सगळं युथ साठीचं कलेक्शन मॅक्स आपण म्हणू शकतो, किंवा एक 45 एज पर्यंत. पण आपल्याकडे अजूनही ट्रेंड बघायला मिळतो, थोड्याशा ओल्ड एज लेडीज साड्या प्रेफर करतात. आणि अजून एक ट्रेंड आलाय की ऑफिस गोईंग लेडीज सुद्धा साड्या फॉर्मल्स मध्ये आजकाल यूज करायला लागल्या, आणि त्याच्यात कॉटन ब्लेंड मला जास्त बघायला मिळतो. तर तेही मला दाखव. पण त्याच्या आधी इथे एक साईडला तू मगाशी जसं म्हणालीस की वन पीस आपल्याकडे, ते मला जरा दाखवशील काय पॅटर्न्स आहेत तुझ्याकडे? मगाशी आपण हा डंगरीचा एक थोडासा वेस्टर्न असलेला वन पीस बघितला. त्याच्या व्यतिरिक्त आता हे थोडेसे कमी फ्लेअर मध्ये चिकन मध्ये हे आहे. चिकन मध्ये खूप फ्लेअर पण नाहीये आणि एकदम स्ट्रेट पण नाही, त्याच्यामुळे तो वेस्टर्न टच पण आहे आणि कम्फर्टेबल आहे. आणि इथे वरती आणि नॉट्स आणि याचा पॅटर्न दिलेला आहे. सिमिलरली याला इथे शोल्डर्सला मध्ये
काही ओ pattern. मस्त. मध्ये टाय करायचे हे खूप आले. हो हो मला त्याला वेगळा एक ऑप्शन दिला. ओके मस्त. त्याच्यावर फ्रॉक आणि हा अशा स्टाईल हे मध्ये वा. पण खूप छान प्रिंट्स मध्ये. आणि हे तुम्ही म्हणजे ऍक्च्युली कसंही वापरलेत तरी फॅब्रिकला काही काही होणार होणार नाही. नाही. असे हे Rough and रेग्युलर tough. याला तुम्ही वापरू हा. शकता बिंदास. येस. अशा स्टाईलचे. त्यातला हा अजून एक दाखवेन. हा थोडासा डिफरंट, हा श्रग कम वन पीस आहे. ओ वाव. तर हा तुम्ही जीन्स वरती ऍज अ श्रग, लॉंग श्रग घालतात ना, हम्म, तसा हम्म, म्हणूनही युज करू शकता. ओके. इकडे याला आहे ओव्हरलॅपिंग पॅटर्न. हा इकडे टाय आहे. आणि सुंदर. वन पीस म्हणून एक हे करू शकता. मस्त. एकदम युनिक एक नेस तू जपलायस आपण फॅशन मधला. हे आम्ही कॉटन नेट मध्ये क्रिसमस साठी हे केलेले होते, इयर एंडिंग Wow. आणि याच्यासाठी. दिस इज रिअली नाईस. नॉर्मली नेटचे पण बाहेर इचिंग होणार हो, नेट असतं, हो. सिंथेटिक नेट, पण हेही कॉटन मधलं नेट आहे. आणि हे थोडेसे काय म्हणजे इव्हन डान्स आणि हे यांच्यासाठी पण युजफुल होतील अशा हो सारखे. ऍक्च्युली कथक किंवा ह्याला आपण वापरू शकतो अशा टाइप मधला पॅटर्न आहे. सुंदर आहे ग, खूपच सुंदर आहे. छोट्या मोठ्या फंक्शन. पण हा तू यू कॅन वेअर वन पीस लाईक हा वन पीसच आहे. वन पीसच आहे. ओके ओके मस्त. हा खूपच छान आहे. आणि आय थिंक त्याला तू इनर म्हणजे अस्तर पण दिलंस म्हणजे वेगळं. फॅब्रिक्सना लायनिंगची गरज आहे, त्याला आम्ही ऑलरेडी लायनिंग दिलेलं आहे. ओके. पातळ किंवा काय असं. ओके. सो हे खूप गरजेचं असतं, कारण बऱ्याच आपण कॉटन घेतो थोडंसं ट्रान्सपरंट असेल तर तुला डबल वेअरिंग करणं, मग ते एका पॉईंट नंतर त्याचाही कंटाळा येतो, जाड जाड झाल्यासारखं असं एक फील येतो आतनं. तुम्हाला एक त्याच्या अशी रिक्वायरमेंट जरी असेल ना, काही वेळा वन पीस आहे पण आम्हाला हल्ली स्कर्ट स्लीप बाहेर मिळत नाही, मिळत नाही, वरपासून ते अस्तरचं पण जाड जाड घालायचं असेल तर एक स्कर्ट स्लीप वगैरे आम्ही तसे रिक्वायरमेंट असेल तर कस्टमरला बनवून देतो. ओके ओके. कॉटनच्या. अच्छा, मग तेच आता बघा, तू कस्टमायझेशन कडे आली आहेस म्हणून तुला एक विचारते. तर तू आता हे जसं म्हणालीस की हे तू बनवून देतेस, तसं अजून अशी काही समजा वेगळी रिक्वायरमेंट माझी असेल की बाबा मी ड्रेस घेतलाय पण आता ते मॅचिंग इयरिंग्स घ्यायला म्हणजे परत आय हॅव टू गो सम अदर शॉप, त्याच्यासाठी तुझ्याकडे काय ऑप्शन्स आहेत? आम्हाला आमच्याकडे हे ज्वेलरी आणि ऍक्सेसरीज पण आम्ही ठेवतो. हे त्याच्यावर नॉर्मली ड्रेसवर जाणारे मॅचिंग आणि हे इयरिंग्स म्हणा किंवा हे असे सेट्स म्हणा ज्वेलरी. पण हे पण तू फॅब्रिकचं बनवलं? हे पण फॅब्रिकचं आहे, थ्रेड कॉटनचं आहे. ते पण म्हणजे याच्यात जितकं इको फ्रेंडली हे करता येईल तितकं आम्ही केलेलं आहे. हे पण हे छोटे सेट्स आहेत. हे वेस्टर्न वर पण जातात, इंडो वेस्टर्न दोन्हीवर जातात. ओके. स्क्रंचीज वगैरे आहेत, म्हणजे छोटे छोटे ऍक्सेसरीज जे आपल्याला लागतात त्या प्रोव्हाइड करतो. आणि स्कार्फ्स आणि हे तुझं मगाशी मला म्हणाले त्यातला प्रकार एक हल्ली सगळ्यांना समर मध्ये किंवा इव्हन गाडीवर पण लागतात फेस कव्हर करायला. हाही प्युअर कॉटन. हा प्युअर कॉटन. बाहेर तुम्हाला ट्रेन मध्ये तुम्ही ते 150-200 रुपये देऊन घेता, ते मिक्स असतं. एक लिमिट नंतर असं सफोकेट व्हायला होतं त्याच्यात किंवा हे होतं, किंवा स्किनला पण रॅश आल्यासारखं होतं. बरं, हे प्युअर कॉटन मधले पूर्ण आणि मशीन वॉश आहेत व्यवस्थित. मशीन वॉश गुड. साड्यांकडे मी तुझ्या येते पहिले ट्रेंड मध्ये हल्ली जे आहे आपण मगाशी बोललो ऑफिस वेअरला किंवा इव्हन हल्ली म्हणजे यंग जनरेशनही हल्ली नवीन घालायला लागली ऑफिस वेअरला. तर म्हणजे खूप सारे टीचर्स आणि हे आमच्याकडून घेऊन जातात शाळेत, आम्हाला साडी कंपल्सरी आहे. पण आता ह्या ज्या साड्या आहेत त्या तुम्हाला हे हँडलूम कॉटन मध्ये आहेत. हे सगळ्या हँडलूमच्या साड्या. त्याचा कॉटनचा फील आणि त्याचा घातल्यावरचा लुक हा दोन्ही वेगळा असतो. म्हणजे टिपिकली ना कॉटनची साडी म्हटलं की आजी आई ज्या घरात साड्या नेसतात त्याच आपल्या इमॅजिनेशन मध्ये येतात. काही मॅनिक्युअरला पण नेसवलेली बघ ना, तुम्ही थोडीशी ट्रेंडी ज्वेलरी किंवा काय हे यूज केलं तर ते किती वेगळा लुक येतो त्याचा. आणि इट्स ऑल्सो ट्रॅडिशनल देन टू मॉडर्न, दोन्ही टच देऊ शकते. वाव, दिस इज ऑल्सो नाईस. मस्त. तुम्ही हे झालं पट्टेदार अंचू साडी, हे हँडलूम कॉटन झालं. ओके. त्याच्यामध्ये ही पण एक व्हरायटी खूप छान दिसते. चेक्स. या साडीचा हे याला डबल बॉर्डर आहे. ओके. या एक साइडला रेड आहे, एक साइडला येलो आहे. हो हो. याला जर का फॉल लावायची गरज नाही, बऱ्यापैकी थिक आहे. जर का लावले नाही ना तर तुम्ही ती दोन्ही साइडनी युज करू शकता. ओके. इधर रेड और येलो. नाईस. आणि व्हरायटी ही मोडाल मधली आहे.
हल्ली मोडाल सिल्क म्हणजे हल्ली काय 3,000 रुपयापासून वगैरे पण मार्केटमध्ये आहे. नाही ग, पण त्याच्यातलं पण प्युअर आणि हे ते समजणं समजायला हवं, फील घेऊ शकतेस तू या कपड्याचा. त्याचा सगळ्याचा मॅन्युअल प्रिंटिंग आणि ब्लॉक प्रिंटिंग होतं, त्याच्यामुळे रेंज थोडी जास्त असते, पण त्याचा लुक आणि कम्फर्ट पण तेवढाच. पण मग ह्याचं मेंटेनन्स म्हणजे आता समजा मला काय ऍक्च्युली काही नाही, कुठल्याच साडीचा मेंटेनन्स नाही ना, त्याला स्टार्चची गरज आहे ना ड्रायक्लिनची गरज आहे. होम वॉशेबल. फक्त कॉटनचं काहीही करताना मी सोप करून नाही ठेवायचं, सेपरेट वॉश गरजेचं आहे, पण तुम्हाला बाकी काही मेंटेनन्स नाही. खूप मोठा फायदा आहे असं मला वाटतं ह्या, म्हणजे एकदाच वन टाइम इन्व्हेस्टमेंट करा, त्याला काही गरज नाही, तू घरी अल्टिमेट आहे, म्हणजे धुवू शकतेस आरामात. आणि ह्याला तर इस्त्री फार काय हा मोडाल सिल्क मधलंच, पण हा प्रकार म्हणजे मोडाल हा प्रकार कॉटन बेसिस फॅब्रिक असतं, त्याला वरती फिनिशिंग सॅटिन सारखं असतं. त्याच्यामुळे तुला ते हात लावल्यावर कळेल तुला हे इचिंग किंवा जे पॉलिस्टरचा जो टच असतो अजिबातच नाही. पण ही थोडी रेंज तुझी वाढत असेल ना, पण त्याचं मेंटेनन्स पण कमी आहे, सो काही तसा इश्यू नाही. आणि तसं हल्ली म्हणजे साड्या आता पैठणी म्हणतो आपण, त्याची स्टार्टिंगच 15-20 पासून जी प्युअर पैठणी असते तसं आहे. पण ते कसं हँडलूम म्हणजे हँडमेड असलं की थोडासा तो एक डिफरन्स येणारच आहे. बरोबर आहे. आणि आता सगळंच ओव्हरऑल बघता तुझ्याकडे कस्टमायझेशन अवेलेबल आहे सॉर्ट ऑफ, म्हणजे सम वॉट लेवलवरती. तुझ्याकडे युथ साठी कलेक्शन आहे, यंगस्टर साठी आहे, टिपिकल अगदी नोकरी करणाऱ्यांसाठी कुर्ते आणि हे पण तुझ्याकडे आहे. आणि कुर्त्यांमध्ये तर जसं मेनिक्विनला आपण वेअर केला ब्लॅक कुर्ता, तर त्याच्याखाली जी लेगिन आहे तशा लेगिन्स मध्ये पण तुझ्याकडे आहेत का काही ऑप्शन? लेगिन्स मध्ये आहेत, नाही तर त्याला दुसऱ्या प्लेन बॉटम्स वगैरे पण आम्ही कॉटन मधले तेही असं कुठचंही तुम्ही ब्लेंडिंग करून यूज करू शकता. म्हणजे बऱ्यापैकी तुझ्याकडे सगळेच ऑप्शन्स आहेत, व्हॉट नॉट. आदिती, आता साड्यां वगैरे बद्दल तू सांगितलंस की कस्टमाइज गोष्टी म्हणजे काय नाहीये तुझ्याकडे असं नाहीये, पण मला आता एक परत मी बॅक टू तुझ्या पहिल्या ह्याच्याकडे जाते की आपण हे सगळं करतोय किंवा तू त्या एवढे सगळे ऑप्शन्स इथे ठेवलेस, तुझी सुरुवात जेव्हा झाली तेव्हा इन्स्पिरेशन काहीतरी आपल्यासाठी प्रत्येकासाठी असतं, बिझनेस असाच सुरू होत नाही, त्याच्यासाठी खाचखळगे बरेच बघितलेले असतात, मग बिझनेस सुरू होतो. तर इन दॅट केस तू आता जे काही हे एवढं छान ग्रँड लेवलवरती करतेस, तर तुझे एक कोणीतरी एक सपोर्टर्स किंवा काय सांगशील, कोणासाठी म्हणजे कोणी तुझ्या एवढं पाठीशी उभं राहून आज तू एवढं छान ते उभं केलंयस? मी इनिशियली कस्टमाइज स्टिचिंग ऍक्च्युली सुरुवात केलेली. ओके. ड्रेस घेणं आणि ते डिझाईन करून स्टिच करून देणं, मग त्याला ऍड ऑन पेंटिंग, एम्ब्रॉयडरी किंवा काय साड्यांचे वन पीस जम्पसूट वाटेल ते शिवून दिलंय. पण मग ते स्टिचिंग करून करून एक स्टेजला आल्यानंतर एक्सपिरियन्स आणि हे सगळा जो होतो त्याचा मला इथे नक्की फायदा झाला, रेडी टू वेअर मध्ये इंट्रोड्यूस करताना. करेक्ट. आणि मी ह्या प्रोसेस मध्ये असताना मला HSB चा सपोर्ट मिळाला की त्यांना पण काहीतरी नवीन हे करण्यात इंटरेस्ट होता, त्याच्यामुळे आम्ही हे करून कोलॅबरेट करून आम्ही हे इंट्रोड्यूस केलं. म्हणजे HSB अँड कॉटन सोल बोथ ब्रँड्स हँड इन हँड तुमचे चाललेले असं, म्हणजे HSB चा बिगेस्ट सपोर्ट तुला ह्या केसमध्ये मिळाला. ओके. HSB म्हणजे मी डोंबिवलीकरांना माहितीच आहे, ब्रँड नेम सांगायची गरज नाहीये, पण हेमंत सुगंधी भांडार HSB हे खूप मोठं नाव गेली अनेक वर्ष डोंबिवलीत आहे. आणि त्यांच्यासारख्या उद्योजकांनी जेव्हा एखाद्या नवख्या उद्योजिकेला असा सपोर्ट दिलाय, तर यू कॅन इमॅजिन आज उद्योग करण्यासाठी आपण डजावू शकतो. समवेअर समवन इज देअर हु कॅन सपोर्ट यू. नाही, याची आणि गरज आहे सध्या खूप, डेफिनेटली गरज आहे. मराठी माणसांनी मराठी माणसाला सपोर्ट करून काहीतरी करण्याची गरज आहे. आणि ओव्हरऑलच बघता म्हणजे भारतामध्ये आता जे काही इंडस्ट्रियलायझेशन होऊन पुढची जी एक स्टेप आपल्याकडे आली आहे, मग त्याच्यानंतर आपले जे उद्योग बसलेत सगळ्यांचे, तिथून परत एक नव्याने सुरुवात करून आज जसं पंतप्रधान आपल्याला एक सपोर्ट करतायत त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने, अनेक स्कीम्स आहेत आपल्यासाठी, पण मे बी त्या आपल्यापर्यंत पोहोचल्या नसतील. तर ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा घेऊनच आपल्याला हे करणं, एक पाऊल पुढे टाकणं खूप गरजेचं आहे. तर आता आदितीने खूप मोठं पाऊल तर टाकलंय,
आणि तिला सपोर्टर मिळाला अर्थात, म्हणूनही हे शक्य होतं. पण तुझी कुठेतरी एक इच्छा किंवा इच्छाशक्ती इच्छा पण असते आणि आपल्याला सपोर्टर मिळवण्यासाठी ना तुमचा तेवढा एक्सपिरियन्स, तुमचं तेवढं डिव्होशन हे पण लागतं. ते न की बघता असं नाही कोणीच होत की मी आता केलंय चालून 2 दिवसात हे झालं असं नाही. डेफिनेटली नॉट. तुझी ती एक त्याच्या मागची सगळी त्यांनी धडपड बघितली असेल. आज तू कुठच्या लेवल पर्यंत जाऊ शकतेस ते विजन त्यांना आज दिसलं याच्यावरती असेल. मी एक गोष्ट ऍड ऑन करू शकते की आता माझ्याकडे जनरली डिझायनर्स लोकांना मास्टर हाताखाली ठेवून काम करून घ्यायला लागतं किंवा हे करायला लागतं. पण आता मधल्या ते कस्टमाइज्ड स्टिचिंग आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आहे ना, कटिंग आणि ह्या सगळ्या म्हणजे डिझाईन पेपरवर काढून अप टू द फायनल प्रॉडक्ट उतरवणं, बरोबर. त्याच्यासाठी मधली जी काही प्रोसेस असते आणि त्याचे डिटेलिंग असतं, हे करण्यासाठी माझ्याकडे सगळा स्टाफ आहे, जो लेडीज स्टाफ आहे आणि जो माझ्या हाताखाली ट्रेन झालो म्हणजे त्या पण आता या सगळ्या गोष्टी त्या हँडल करतात. पण सगळ्या लेडीज सगळ्या लेडीज आहे, माझ्याकडे मास्टर नाही. जनरली मी ज्या कोणत्या फॅशन डिझायनर्सना भेटले त्यांच्याकडे सगळे मास्टर्स असतात. म्हणजे जनरली तसंच असतं, मास्टर हा जेंट्स असायलाच लागतो आणि त्यांचे नखरे सांभाळता नाकी नऊ येतात. ओके, म्हणजे हाही अनुभव तू घेतला. सुरुवातीला माझा हा होता की मी त्या ह्याच्यात शिरणार आहे, तर मला त्यातले बारकावे माहिती पाहिजे. त्याच्यामुळे मी अगदी टेलरकडे 2 महिने काहीही पैसा न घेता काम करण्यापासून मी सुरुवात केली, की काही नाही मला काम दे, त्याच्यात मला शिकायला मिळते. बरोबर. हा स्ट्रगल काही सोपा नाही. प्रत्येकालाच हा आपण म्हणतो तसं तुम्हाला पाणी चोखायचंय तर ते त्याच्यात तुम्हाला उतरावं लागणार, त्याच्याशिवाय तुम्ही नाही करू शकत. कुठली गोष्ट इतकी इझी नाहीये. दिसताना दिसेल आज लोकांना, मुलांना, स्पेशली युथला मला हे असं वाटतं की ह्याच्यातून त्यांनी इन्स्पिरेशन मिळणं गरजेचं आहे. कुठची गोष्ट सोपी नाहीये. तुम्हाला नाहीच नसते, म्हणजे तुम्हाला डिव्होशन आणि हे लागतंच. डेफिनेटली. आज कित्येक वर्ष तू हे करतेस, तुझं एक ते पॅशन असेल की तुला डोक्यात तो थॉट असेल की माझं आज एक व्हायला पाहिजे बुटीक, ते या स्वप्नात उतरलंय. तर आपण म्हणजे HSB ला तर तू मनापासून तुझ्याकडनं 100% थँक्स, 1000दा म्हणाली असतील, पण आम्ही थँक्स म्हणतो कारण आज तुझ्यासारखी एक छान उद्योजिका एक नव्याने उभी राहिली आणि आम्हाला असे ऑप्शन्स ओपन झालेत की आम्ही त्यांचे ब्रँड्स वापरू शकतो. एक ब्रँड नेम आपल्याकडे डोंबिवलीत आलं, विच इज रिअली गुड थिंग अँड अप्रिशिएबल. आणि आदिती खरंच म्हणजे तुझ्या शॉपमध्ये आल्यानंतर असं कुठेच वाटलं नाही की यार आपण कुठे आलोय आणि चला आटपा आणि निघा, अशा टाईप्स मधला फील नाही आला. तो पॉडकास्ट किती मोठा होईल मला माहिती नाहीये, पण दिस रिअली वर्क्स. म्हणजे मजा आली. एखादी गोष्ट आपल्याला बारीक बारीक गोष्टी तू इतक्या सांगितल्यास की त्या मला माहिती नव्हत्या. म्हणजे काही कॉटन रिलेटेड गोष्टी असेल, फॅब्रिक फ्रिक्वेन्सी बद्दल 1-2 व्हिडिओज इंस्टाग्राम वरती बघितल्यासारखे मला आठवतात तू म्हणाल्यावरती, पण मला ते रिकलेक्ट होऊन त्याच्याबद्दल जो होता जनरल आपल्याला जो हे हवंय त्याची आपल्याला माहिती स्वतःही करून घेतली पाहिजे. तर हे एज्युकेशन आहे दुसऱ्याला की का कॉटन वापरा, का हे वापरा, आणि ते करणं पण खूप गरजेचं आहे ग आज लोकांना. आणि आज म्हणजे आपल्या नुसत्या कम्फर्टसाठी नाही, आज ही पण गरज आहे की हल्ली तुम्ही म्हणजे नेचर डिस्टर्ब होतंय, काही कचरा आणि हे सगळं ते साठत जातं. हा प्रॉब्लेम टेक्सटाईल इंडस्ट्रीतही आहे. सिंथेटिक फॅब्रिक आणि त्याचं वेस्ट, त्यापेक्षा हे डिझॉल्व्ह आणि याच्या हाच मुद्दा थोडा पुढे नेते मी, कारण जनरली एक आता सर्वे झाला होता त्याच्यामध्ये टेक्सटाईल इंडस्ट्रीचा सगळ्यात जास्त कचरा हा डम्पिंग मध्ये जातो आणि त्याचं काहीच पुढे घडत नाही, वर्षानुवर्ष तो राहतो. आपल्या इथे फार काही अशी सिस्टीम लावलेली नाहीये. तर मग ह्या केसमध्ये तू आता कॉटन फॅब्रिकच असल्यामुळे माइट बी तुला तो एक प्रॉब्लेम फेस नसेल करावा लागेल. फेस म्हणजे उद्या ड्रेस खराब झाला तरी तो म्हणजे इट इज 100%. आम्ही कॉटन जर का 100% कॉटन असेल तर ते जळून पूर्ण खाक होतं, त्याचं शिल्लक काहीही राहत नाही. ओके, म्हणजे जे तुमच्या नेचरला किंवा याला डिस्टर्ब करेल, म्हणजे बायोडिग्रेडेबल आहे टोटल. किंवा आता जमिनीत जर का तुकडा पडलाय कापडाचा या कॉटनचा, तर तो डिझॉल्व्ह होतो. ओके, सो म्हणजे सगळ्या अंगाने आपण बल्क प्रोडक्शन पण म्हणजे जेवढं ह्याच्यासाठी महत्वाचं आहे की एक्सक्लुझिव्हिटी जपण्यासाठी, त्यासाठी कमी प्रोडक्शन, तुम्ही चांगले कपडे घ्या, भले 100 नाही घेतलेत तरी चालेल, पण जे 4 घ्याल ते चांगले घ्या. नाही पण इट इज ट्रू, कारण आपण काय करतो भराभर कपडे घेत जातो आणि मग ते कपडे घेण्याच्या मागे जी प्रोसेस झालीये
ती आपल्या कोणाच्याही आपली लक्षात वाढत जाते एक्झॅक्टली आपल्याकडे. घरातली तर वाढतेच आहे, पण ते फेकून देणारी लोक आज चिकार आहेत की झाला नको मेरा यूज खतम बात खतम. मग ते कुठे जात आहेत, त्याचं काय होतं हे आपण बघायलाही जात नाही. सो ह्या सगळ्या सोशल इश्यूज आपण जे म्हणतो, जे पुढे जाऊन मे बी पुढच्या जनरेशनला अजून जास्त प्रमाणात ते फेस करावे लागणार आहेत, तर त्याच्यासाठी पण आपण एक स्टेप उचलल्यासारखं आहे की कॉटन सोल मध्ये तुम्ही येऊन रेग्युलरली हे यूज केलं. करेक्ट. सो यू विल डेफिनेटली हेल्प टू नेचर ऑल्सो, आणि इन अदर वे म्हणजे राईट तू कुठच्याही अँगलने विचार केला असेल तर तुम्हाला हेल्पफुल आणि युजफुलच ठरणार आहे. नेचरला हेल्पफुल आहे, आपले स्वतःलाही प्रिंट्स आणि Yes. हे यांनाही, म्हणजे इथून तुम्ही आता एक हे खरेदी केलात तर तुम्ही इनडायरेक्टली एका घरात याची जे आता प्रिंटिंग करणार आहेत किंवा हँडलूम्स चालवणार आहेत त्यांना एक आपण त्यांनाही मदत एक केला प्रकारची मदत आहे. सो सगळ्याच अँगलने कॉटन सोल मला वाटतं खरंच सोलला टच केलंय आज. आणि मला डेफिनेटली वाटतं आपला पॉडकास्ट बघून तुझ्याकडे कस्टमर्स डेफिनेटली ज्यांना जे कॉटनच्या प्रेमात असतात ना ते शोधत असतात की कुठे खूप जण हा. की अरे डोंबिवलीत Yes. असं दुकान चालू झालंय. येस. सो येतीलच डेफिनेटली, मला गॅरंटी आहे. आणि माझ्या कनेक्ट मध्ये जे जी लोक आहेत त्यांच्यापर्यंत तर मी पोचवीनच कॉटन सोलला. आणि इतरही आपले जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना मी डेफिनेटली सांगते की कॉटन सोलला व्हिजिट करा. आणि आधी तिला तुम्ही पर्सनली भेटाल तर ती तुम्हाला अजून तुमच्या एक फॅशनच्या सेन्समध्ये थोडासा वर घालेल, किंवा तुमच्याकडे काही आयडियाज असतील तर यू कॅन शेअर विथ हर, सो शी कॅन हेल्प यू आउट विथ द आउटफिट्स, राईट? येस, डेफिनेटली. येस अदिती, थँक्यू सो मच. कारण हा पॉडकास्ट माझ्या मते मोठा झाला आहे, पण त्याच्यात इन डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याकडनं आहे. आणि बेसिकली काय रिक्वायर्ड आहे काय नाही आहे हे सुद्धा तू सांगितलंस, विच इज रिअली गुड, अप्रिशिएबल. थँक्यू सो मच. वेलकम. येस, पण आलीस इकडे वेळ काढून, व्हेरी गुड. थँक्यू. आणि मला तुझ्या शॉपमध्ये येऊनच जायचं, बुटीक एवढं छान आहे तर मग त्याचा आपण हे करायला हवा. कारण स्टुडिओमध्ये बसून या गोष्टी बोलणं खूप सोपं असतं, पण इथे जे प्रत्यक्ष बघायला मिळतं त्याने एक वेगळी मजा येते. थँक्स अ लॉट. टॉक द टॉक या पॉडकास्टच्या पुढच्या भागात आपण नक्की भेटूया नव्या एपिसोडसह. धन्यवाद.